मुंबईच्या आझाद मैदानावरील आरक्षण बचाव महामोर्चानंतर आता आझाद मैदान पोलिसांनी आंदोलकावर कारवाई केली आहे। अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधातील आंदोलनानंतर आयोजक आणि आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामुळे हा संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात 30 जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य महामोर्चा काढण्यात आला होता। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्यभरातून हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते। या आंदोलनादरम्यान आरक्षणाचे अबकडे उपवर्गीकरण रद्द करण्याची आणि संविधानाने दिलेले मूळ आरक्षण व्यवस्था कायम ठेवण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती। मात्र या मोर्चासाठी पोलिसांची परवानगी नसतानाही आंदोलन करण्यात आल्याचा आरोप करत आयोजक आणि काही आंदोलकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत। दरम्यान आंदोलनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आझाद मैदानावरील आंदोलन स्थगित करण्यात आले होते। तथापि उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। त्यामुळे आता आझाद मैदानावरील आंदोलनानंतर गुन्हे दाखल झाल्याने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा वाद आता अधिकच तापण्याची शक्यता आहे। सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील पुढील चर्चा काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकपरिवर्तन न्यूज, हिंगोली। पुलिस को आगे करती है, पुलिस को आगे करती है, पुलिस को आगे करती है। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज।